नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनल पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. बघा, मुलं जी आहेत, छोटी मुलं, ती पोळी खाताना खूप नखरे करतात. त्यांना पोळी खावणं म्हणजे आईसाठी खूप दिव्य असतं. त्याकरता मी इथं तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चीज पराठा. म्हणजे त्यांच्या पोटामध्ये पोळी त्यासोबत चीजही जाईल, म्हणून इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करूया. थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये ऍड करायची आहे. आणि जसं आपण पोळीचं पीठ भिजवतो तसंच ह्याचंही आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं पाणी ऍड करून आपण याला मळून घेऊया. पोळीचं जसं आपण पीठ भिजवतो तसंच पीठ आपल्याला इथं हे भिजवून घ्यायचं आहे. आणि याला बनवायला बिलकुलही वेळ लागत नाही. आणि मुलं जी पोळी खाताना नखरे करतात बघा, मुलं अगदी आनंदाने आणि मागून मागून आपली पोळी खातील. इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता यापैकी आपण एक उंडा घेऊया. पोळीपेक्षा थोडा छोटाच उंडा मी इथं घेतलेला आहे. त्याला आपण जशी पोळी लाटतो तशाच प्रकारे लाटून घ्यायचं आहे. आपण जशा प्रकारे पोळी लाटतो तशीच लाटून घ्यायची आहे, पण पोळीचा आकार थोडा मीडियम ठेवायचा आहे. खूप जास्त मोठी नाही आणि खूप जास्त छोटी पोळी करायची नाही. आपली जी चीज स्लाइस आहे ती स्लाइस त्याच्यावर बसली पाहिजे, अशा आकारामध्ये आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. इथं मी एक चीज स्लाइस घेतलेली आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला तिला सेंटरवर ठेवायचं आहे. चीज स्लाइसवर ऑलरेडी मीठ असतं, त्याच्यामुळे मी याच्यात मीठ ऍड करत नाहीये. त्यावर मी बघा थोडा गरम मसाला ऍड केलेला आहे. थोडीशी चिली फ्लेक्स याच्यावर टाकायची आहे. त्यानंतर थोडासा कोथिंबीर ऍड करूया. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथं धनेपुडी ऍड करू शकता. आता बघा, याला आपल्याला पोळीच्या मध्ये व्यवस्थित पॅक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला पॅक करून घेऊया. आता याला व्यवस्थित शेप देऊन पॅक करून घेऊया. बघा, अशा प्रकारे यांच्या ह्या चारही बाजू व्यवस्थित पॅक करून घेऊ. आणि अगदी याला हलक्या हाताने आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे. लागलं तर तुम्ही त्याला थोडं पीठही लावू शकता. त्याला खूप जास्त लाटायचं नाही, कारण त्याच्यामुळे ते चीज आपलं बाहेर येऊ शकतं. सुरू केलेलं आहे. तवा आपला छान तापलेला आहे. त्याच्यावर आपण हे पराठा भाजून घेऊया. तोपर्यंत आपण दुसरा चीज पराठा बनवून घेऊया. त्याच्यावर थोडं तेल ऍड करूया. तुम्ही तेल किंवा तूप दोघंही ऍड करू शकतात. आता दुसऱ्या साईडने आपण त्याला तेल ऍड करूया आणि दोघं साईडने आपल्याला व्यवस्थित छान त्याला भाजून घ्यायचं आहे, शेकून घ्यायचं आहे. हे बघा, छान तेल लावून घ्या दोघं साईडने. तोपर्यंत दुसरा चीज पराठा बनवूया. बघा, इथं पोळी बनवून झालेली आहे माझी. त्यावर थोडंसं चिली फ्लेक्स, गरम मसाला, थोडंसं कोथिंबीर ऍड करूया. तुम्ही बघू शकता आपला पराठा छान फुगलेला आहे एकाच बाजूने. आता दुसऱ्या बाजूने छान त्याला शेकून घेऊया. बघा, टमसा फुगलेला आहे. तोपर्यंत हा पराठा लाटून घेऊया. आपला हा पराठा दोन्ही साईडने छान शेकून झालेला आहे. आता याला काढून घेऊया. दुसरा पराठा शेकून घेऊया. याला परत त्या पराठ्यासारखंच आपल्याला शेकून घ्यायचंय. बघा, एका साईडने मी तेल लावून घेतलेलं आहे. दुसऱ्या बाजूने लावून घेऊया. आपला पराठा छान असा टम फुगलेला आहे. बघू शकता तुम्ही, दोन्ही साईडने छान शेकला जात आहे. इथं आपला दुसरा पराठाही रेडी झालेला आहे. तुम्हाला मी दाखवते की आपला चीज पराठा किती चीज झालेला आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये चीज जास्त लागत असेल तर तुम्ही 2 किंवा 3 स्लाइस याच्यामध्ये ऍड करू शकतात. हे बघा,
आपण इथे बघू शकतो की बघा पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आणि चीज झालेला आहे. अजून तुम्हाला जर जास्त वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये जास्त स्लाइस ॲड करू शकता. बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. बाय.